नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत प्रभाग 18 मध्ये आणि मनसेचे उमेदवार सचिन पोपळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी आतापर्यंत प्रचार केलेला आहे. यापूर्वी देखील शहरामध्ये त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. लोकहितासाठी जी काही मुद्दे उचलले त्याला शासनापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवलं आणि आज ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांचा प्रचार या प्रभागामध्ये सुरू आहे. या सर्व संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सचिनजी, काय सांगाल? आतापर्यंत तुम्ही जनतेच्या मुद्द्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी एक आंदोलनं उभं केली, मीरा भाईंदरमध्ये अनेक आंदोलनं केली, केसेस आपल्या अंगावर घेतल्या आणि आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात आणि लोकांकडे, त्याच प्रभागातील लोकांकडे तुम्ही मतं मागतायत. काय प्रतिसाद मिळतोय? नमस्कार, मी सचिन वसंत पोपळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार. प्रभाग 18D मधून मी उभा आहे. मी विकास कामं काही केली नाही म्हणता येत नाही, कामं तर केलेत, आंदोलनं केलेत, यशस्वी आंदोलनं केलेत. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळेला रस्ते असेल, गटारं असेल किंवा कोविडमध्ये एवढी चांगली कामं केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने की उल्लेखनीय आहेत. कोणाचं बिल बाकी होतं, कोणाच्या बॉड्या मिळत नव्हत्या पैशाअभावी, तर ते काढण्याचे काम, ते कमी करण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे. त्यामुळे यशस्वी आंदोलन करून, शासनाशी, महापालिकेशी पाठपुरावा करून आम्ही जनतेची कामं केलेली आहेत. त्यामुळे नक्कीच आम्हाला जनता निवडून देईल, नक्कीच जनता मतदान करेल आम्हाला. या प्रभाग 18 मध्ये यापूर्वी भाजपचे नगरसेवक होते, भाजपची सत्ता होती. त्यापैकी भाजपचे जे नगरसेवक होते त्याच्यातील 4 नगरसेवकांपैकी फक्त एक नगरसेविकेला परत तिकीट देण्यात आलं आणि 3 नवीन चेहरे आहेत. तर गेल्या या 5 वर्षांमध्ये, त्याच्यानंतर निवडणूक आता 3 वर्षांनंतर, म्हणजे जवळपास 8 वर्षांमध्ये या प्रभागातले जे प्रश्न होते ते सुटले का? प्रभागातले प्रश्न सुटले असते तर आम्हाला आंदोलन करावी लागली नसती. प्रश्न सुटले असते तर आंदोलनं केलीच नसती. आणि त्यांनी जर भारतीय जनता पार्टी, शिवसेना जे सत्तेत आहेत, केंद्रात आहे, राज्यात आहे, महापालिकेत पण होते, जर त्यांनी कामं केली असती तर जनतेला काहीच त्रास झाला नसता. पण त्यांनी कामं केली नाहीत म्हणून त्यांचे 3 उमेदवार त्यांना बदलावे लागले. कारण की त्या 3 उमेदवारांकडनं काम झालं नसेल. आणि जर काम झालं असतं तर त्यांनी नक्कीच त्यांना उमेदवारी दिली असती. माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त टक्केवारीसाठी, टेंडरसाठी हे नगरसेवक होते. कधी त्यांनी जनतेच्या उपयोगी आले नाहीत, कधी त्यांनी कार्यक्रम आयोजित केले नाही. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामं पाहाल तर जनतेसाठी रस्त्यावर उतरायचं, यशस्वी आंदोलनं करून ती आंदोलनं मार्गी लावायची. त्यानंतर कोणाचे बिल बाकी आहे, कोणाला काय प्रॉब्लेम होतोय, त्या जनतेसाठी धावून जायचं रात्री अपरात्री, अशा कामांमध्ये. त्यानंतर एक तुम्ही पाहिलं तर आम्ही मराठी सण टिकावे यासाठी मागी गणपती उत्सव साजरा करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो, त्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम घेतो, मतदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, यासारखे विविध शिबिर आयोजित केली. पण या प्रभाग 18 मध्ये तुम्हाला कुठलाच कार्यक्रम दिसत नाही. फक्त जय श्रीराम बोलायचं आणि पुढे चालायचं, त्याच्यावर मतदान नाही का करू. जनतेला समजलं पाहिजे की मतदान कोणाला केलं पाहिजे. ही काय खासदारकीचे, आमदारकीचे इलेक्शन नाहीये, हे स्थानिक पातळीवरचं इलेक्शन आहे. इथे मतदारांनी उमेदवाराला बघून, उमेदवाराच्या कामाला बघून त्यांना मतदान करणं गरजेचं आहे. कारण की फक्त एकच आहे, जय श्रीराम बोला, कमळ दाबा, जय श्रीराम, हे काय, हे किती वर्ष चालणार? बदल हा घडला पाहिजे. बदल घडवण्यासाठी मतदारांनी जनतेतला खरा माणूस जो काम करतो त्याला नक्की निवडून द्या. काही महिन्यांपूर्वी मराठी आणि अमराठी हा वाद निर्माण झाला होता आणि आज तुम्ही जेव्हा प्रभागामध्ये प्रचार करण्यासाठी, मतं मागण्यासाठी जाता, त्यावेळी या प्रभागामध्ये अमराठी मतदार देखील आहेत. त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद म्हटला तर खूप चांगला होता. परंतु काय, काही लोक असतात ना की प्रतिसाद देत नाही. पण मला अमराठी लोकांना सांगणं आहे की ज्या वेळेला 20 एप्रिलला मारवाडींचा मुलगा ग्रंथ मुता नावाचा मुलगा जलतरण तलावात मृत्युमुखी पडला, त्यावेळेला कोण आलं होतं? सर्व न्यूज कव्हर आहेत ना. त्यावेळेला न्याय मिळत नव्हता, त्यांना काही मिळत नव्हतं. आमच्या एका आंदोलनाने, तिरडी आंदोलनाचा एवढा इफेक्ट झाला की गुजराती, मारवाडी सगळ्या चॅनलला, हिंदी, मराठी सर्व चॅनलला ही बातमी झळकली. आणि या बातमीचा एवढा इम्पॅक्ट झाला आणि आमच्या आंदोलनाचा की त्यांना दखल घ्यावी लागली. 2 दिवसानंतर त्यांनी सर्व समाजाने मोर्चा काढला. त्या मोर्चात तुम्ही पाहिलं असेल, आमदार असतील किंवा कोण असेल, त्यांना कशा पद्धतीने त्याच समाजातील नेत्यांनी कसं त्यांना तिथून हकलवलं हेही पाहिलं असेल. म्हणजे जनता
साठी आम्ही नेहमी रस्त्यावर उतरतो. आम्ही जात-पात मानत नाही. ठीक आहे, काही मुद्द्यांवर आम्ही मनभेद असतात, पण आमचे मतभेद नाहीयेत. आम्ही कोणी आमच्याकडे शाखेत आलं तर आम्ही त्या शाखेतून त्यांना सहकार्य करतो. त्यांच्यासाठी आंदोलन करायची वेळ पडली तर आंदोलन करतो. तुम्हाला माहित नसेल तर त्याच ग्रंथमुताच्या केसमध्ये आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. का? की आम्ही त्या मुलाचा मृत्यू झालाय 6 वर्षाच्या, त्या फोर्सने आम्ही आंदोलन करतो. बरं, आंदोलनात आम्ही कोणाला धक्काबुक्की केली नाही, कोणाला मारलं नाही, पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं, कुठल्या तरी आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या सांगण्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. ते पण गंभीर गुन्हे, 353 सारखे. असो, एखाद्या लहान मुलासाठी आम्ही गुन्हे घ्यायला काय, आमच्यावर 15-15, 16-16 केसेस आहेत. याच्यात काय बलात्कारी नाही. आम्ही जनतेच्या कामासाठी, जनतेला न्याय मिळावा यासाठी केस घेतले. आम्हाला आणि आमच्या नेत्यांना या आणि आमच्या आईवडिलांना पण याचा अभिमान वाटतो. पण जनतेने ठरवलं पाहिजे की आपण कोणाला मतदान करायचं. यानंतरही सांगतो, आमच्या शाखेमध्ये कोणाचा पगार बाकी आहे, कोणाला काय त्रास होतोय, तर तोही दूर करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. मीरा भाईंदर शहरात तुम्ही पाहत असाल की किती कार्यालय उघडे असतात. आता इलेक्शन आहे म्हणून कार्यालय उघडलेत, पण आमची कार्यालय तुम्हाला नेहमी दिसतील उघडी. आमच्या कार्यालयात लोकांचा प्रतिसाद मिळतो, आमच्या इथून कामं होतात आणि आम्ही इलेक्शनच्या तोंडावर कार्यालय उघडत नाही. आमचं कार्यालय तेव्हाही हेच आहे, आजही असणार आणि उद्याही असणार. प्रभाग 18 हा जो परिसर आहे हा मीरा रोडच्या मध्यभागी आहे आणि या परिसरामध्ये मोठमोठ्या इमारती आहेत. तर या ठिकाणी इकडच्या स्थानिक लोकांच्या, मतदारांच्या कोणते असे प्रश्न आहेत जे गेल्या नगरसेवकांनी सोडवलेले नाहीत? अहो, त्यांनी फक्त सीसी रोड, गटर जे बांधले होते तेच तोडायचे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर फक्त 20% आणि 22% टक्केवारीसाठी फक्त कामं झालेले आहेत. जनतेचे मूळ प्रश्न बाजूला लागले. आज सीसीटीव्ही लागले. आम्ही कॅम्पेनिंग केलेलं, सीसीटीव्हीचे कॅमेरे लटकत होते. हे सगळे माझे फोटो व्हिडिओ, म्हणजे ही कामं केलेली आहेत आम्ही, की सीसीटीव्ही लटकतायत. आज चोरी झाली महिलांचा, उद्या काय असं होऊ नये, पण महिलांवर उद्या कुठला एखादा प्रसंग घडला तर त्या आरोपींना पकडण्यासाठी आमच्या शाखेच्या बाहेरचे सीसीटीव्ही, मी 4ही साईडला सीसीटीव्ही लावले. का? की माझ्या परिसरातली महिला, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित असले पाहिजेत. हे मी माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी केलेलं आहे. पण महानगरपालिकेचे पोलिसांकडनं लावलेले कॅमेरे आहेत ते लटकत आहेत. त्याच्याकडे कधीही लक्ष नाही दिलं नगरसेवकांनी, काही नाही. फक्त ज्या ठिकाणी टक्केवारी मिळेल त्या ठिकाणी त्यांनी कामं केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे तिकीट कापलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न, जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर पहिले अशी कोणती 3 कामं असतील जी तुम्ही आपल्या प्रभागातील मतदारांसाठी करणार आहात? जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी पाणीचा प्रश्न गेली 8-9 वर्षापासून गाजतोय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही 24 तास पाणी देईन. अजून तर पाणी शहरात आलं नाही. पाणी एका ठिकाणी येतं, दुसऱ्या ठिकाणी येत नाही, तिसऱ्या ठिकाणी. हा पाणीचा एक मूळ प्रश्न आहे, जो माझी बायको असेल, आई असेल, बहीण असेल, त्या सर्वांना हा त्रास जाणवतो. दुसरी गोष्ट आरोग्य. आज तुम्ही पाहिलं असेल की आपण आरोग्यावर एवढा खर्च करतो, पण आरोग्य नागरिकांचं धोक्यात आहे. प्रभागात तुम्ही कचरा, नाले सफाई, त्यानंतर तुमची ड्रेनेज लाईन आहे, हे कुठे ना कुठे लिकेज होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना डास निर्माण होतात. डास ते पब्लिकला चावतात, जेवणावर बसतात, त्यामुळे नागरिक आजारी पडतात. तर यावर एक चांगल्या पद्धतीने आम्ही उपाययोजना करू आणि नागरिकांना आरोग्याचा. राहिलं शिक्षणाचं, तर शिक्षणाच्या आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा पाहिल्या असतील, कोणाचं छत पडलंय, टॉयलेटमध्ये घाण आहे, बाथरूममध्ये नाही, पिण्याचे पाण्याचे आतमध्ये तुम्ही जर झाकण उघडून बघितलं तर त्यात गाळ साठलेला असतो. म्हणजे कुठल्याच पद्धतीने नाही. आणि AC सोडा, पंखे चालू नसतात हो तिथे. तर अशी शाळा बनवणार माझ्या प्रभागात तर मी करणार आहे. कारण की अशी शाळा बनवणार आहे की जी CBSE या लेवलला आहे, सेमी इंग्लिश. ही महानगरपालिकेची शाळा अशा बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये AC, टॉयलेट, बाथरूम क्लिनिंग ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. कारण की आज मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत. ठीक आहे, आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकली, कारण की आमच्या राजनेत्यांनी ह्याच्या अगोदरच्या ह्यांनी काय विकासच नाही केला. जर चांगल्या शाळा बनवल्या असतं, मी मराठी शाळेत शिकलोय, माझा मुलगाही शिकला असता. कारण की बघा, शिक्षण कुठून करतो हे महत्व नसतं, शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे. यासाठी आता आई वडील झटतात आणि तिथे टाकतात. आज मराठी शाळेत बघितलं तर हे सगळ्या गैरसोय असल्यामुळे लोक टाकत नाही. पण माझं एक स्वप्न आहे, माझ्या राजसाहेबांचं एक स्वप्न आहे की शाळा ह्या चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. तिसरी गोष्ट की ह्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत 2 हॉस्पिटल आहेत. आता एक सरनाईक साहेबांनी स्वतःच्या आईवडिलांच्या नावावर खोललेलं आहे, पण तिथे तुम्ही वारंवार त्याच्या न्यूज करत होता. दुसरं हॉस्पिटल आहे टेंबा हॉस्पिटल, त्या ठिकाणी तर डॉक्टरलाच माहीत नसतं काय चालू आहे काय नाही. हे कित्येक तक्रारी आलेल्या आहेत. तर माझी इच्छा अशी आहे की डायलिसिसचं प्रमाण वाढलेलं आहे.
लोकांमध्ये डायलिसिसची बिमारी आलेली आहे. त्यामुळे डायलिसिसच्या मशीन ह्या अपुऱ्या आहेत. 4-5 मशीन आहेत. 4-5 मशीनवर अख्ख्या मीरा भाईंदरचे जे गरीब लोक आहेत की त्यांना डायलिसिसला मग 10-10, 12-12 तास लागतात. मग मला तो त्रास काढायचा आहे. माझ्या आरक्षण 202 मध्ये 302 मध्ये आरक्षण आहे हॉस्पिटलचं. एक 4-5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मोठ्या डौलाने त्यांनी उद्घाटन केलं. अजून तिथे काहीच नाही. अजून त्याची एक वीट रचली गेली नाही. पण त्याच्या बाजूला सनटेक बिल्डर आहे. त्याला TDR मत बनवून द्यायचं आहे. पण त्या TDR मधलं त्याची इमारतीचं काम चालू आहे. महानगरपालिकेचं काहीच काम नाही, पण त्याच्या इमारतीचं काम चालू आहे. त्यावेळेला मीही तक्रार केलेली. रजिस्ट्रेशन ऑफिस या ठिकाणी तक्रार बंद करून त्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून मी नगर रचना विभागाला सांगितलं होतं. ते थांबवलं होतं. त्यानंतर मंत्री महोदयांनी काय चक्री फिरवली की त्याला बांधकामाला कोर्टातनं केस खाली मागे घेतली. त्याला बांधकामाला परवानगी मिळाली. पण हा विषय मी सोडणार नाही. हॉस्पिटल माझ्या प्रभागात बनलं की मी नगरसेवक झालो की डायलिसिस असतील, लहान मुलांचा एक वेगळा कक्ष असेल, महिलांना प्रसूतीसाठी हा वेगळा कक्ष असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने मला माझ्या डोक्यामध्ये खूप चांगल्या कल्पना आहेत की त्या मला पूर्ण करायच्यात. माझं काम नाही आहे टेंडर घ्या, 18% घ्या, 20% घ्या, यात मला इंटरेस्ट नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे, मुलांसाठी काम करायचं आहे, शिक्षण विभागात काम करायचं आहे, महिलांच्या सुरक्षेवर काम करायचं आहे. यातच मला इंटरेस्ट आहे. मला तो माजी आमदार म्हणजे आमदार आहेत, माजी नगरसेवकांना 50,000चं पॅकेट यायचं तर त्यांना काय काम करायची गरज आहे. पण आम्हाला असं नाही. आम्ही आजही इलेक्शन लढतोय ना, हे आम्ही आमच्या जीवावर लढतोय. पक्षाने आम्हाला तिकीट दिलंय. साहेबांच्या विचारावर आम्ही निवडणुकीला उभे. पण तसे जे माजी नगरसेवक त्यांना दर महिन्याला तुम्ही माहिती घ्या, तुम्ही पत्रकार आहात, 50,000चं दर महिन्याला एका नगरसेवकाला पॅकेट यायचं. त्यांना काय घेणं देणे कशाचं. 50,000 ते याचे, टेंडर मधले टक्केवारी याची. त्यामुळे त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. आम्हाला खरंच जनतेशी नाळ जोडलेले. मला खरंच काहीतरी विकास करायचा आहे. माझं नागरिकांना, मतदारांना आव्हान आहे की आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला बकास नाही करायचा. आणि एकदा आजमावून बघा. तुम्ही जर आमच्यासारख्या युवकांना जर निवडून दिलं तर प्रभागात आम्ही आहे ना, प्रभागात पुढच्या निवडून आलो ना, पुढच्या 5 वर्षानंतर मी कधी प्रचाराला जाणार नाही. न प्रचार करता मी पुढच्या 5 वर्षाचा नगरसेवक असणार. नक्कीच आपल्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे सचिन पोपळे यांनी दिलेली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये कुठल्याही प्रश्नासाठी त्यांनी नाही म्हटलेलं नाही. जे काही प्रश्न आहेत प्रभागातील असे शहरातील असो, या सर्वांसाठी त्यांनी आंदोलनं उभं केली आणि ती यशस्वी करून दाखवलेली आहे. आता येणाऱ्या 16 जानेवारीलाच या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल येणार आहे आणि त्या दिवशीच कळणार आहे की जनतेने कोणाला डावललं आहे आणि कोणाला साथ दिली आहे.